थँक्यू सो मच माडी सर. चला आता सुरुवात करायची आहे लवकरात लवकर. चला लवकरात लवकर बातला सुरुवात करा. तीन ओव्हरची मॅच याची आपण नोंद घ्यायची आणि स्पर्धेमध्ये बालिकेबरोबरसाठी बाईक तीनच मॅचचे धावा आपण काउंट करतोय. याची देखील नोंद घ्यायची आहे सर्व टीम. मोठी मॅच मैदानावरती रंगतीये आता दोन ताकदवर टीमच्या दरम्यान आणि सलामी जोडी दाखल झाली आहे. काव्या 11 जर्मन जोबेरी बनाम जय हनुमान जयवंत मामातरे 11 ढवलेपाडा या दोन टीमच्या दरम्यान 3 ओव्हरची मॅच याची आपण नोंद घ्यायची आहे. आता सुरुवात. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल. पहिल्या बॉल वरती आपली स्ट्रॉंग होती, संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा. डॉट बॉल ची सुरुवात तुम्हाला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. सचिन केवडे वागणे एक्सप्रेस दहारतीये आणि अखेर पहिला बॉल डॉट आलाय. निर्धाव. चला सराव बंद करा संचेक. करण धुळे आणि विवेक गायकवाड ही जोडी तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. पुढचा बॉल क्रिकेटमध्ये सेफ फटका. मिडॉनला खेळाडू उपस्थित. एक सिंगल, एक पडी जातीये. पहिला बॉल डॉट आल्यानंतर पुढच्या बॉलवरती आपण पाहतो इथून एक सिंगल भीतीये आणि सिंगाच्या साथीनं धावफलक एक आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 3 ओव्हरची मॅच आणि टॉस जिंकत असताना बॅटिंग करायचा निर्णय घेतला टीम जोबेलीनं. या मॅच मध्ये धाडसी निर्णय. यावेळेला देखील जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क नव्हता. बॅट आणि बॉलचा बॅटन पॅटच्या बदला बॉल निघून चाललाय सुरक्षकाच्या हातामध्ये आणि या डॉट बॉल ची सुरुवात तुम्हाला पाहायला मिळेल. 3 बॉलचा खेळ जवळपास संपला. एकच धाव धावफलकावरती पाहायला मिळेल. सचिन केवने चांगली बॉलिंग करतो या मॅच मध्ये. पुढचा बॉल टर्न केला ऑन साइडला. बॉल निघाला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचतोय. एक सिंगल तिथे बेल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक 2. संत वाते इंद्राणी ही सुरुवात तुम्हाला पाहायला मिळेल. स्लो बट स्टडी या समीकरण आपण पाहतोय. 2 धाबा इथून एक पट जात आहेत. 4 बॉलचा खेळ आता संपलाय. टीमची टोटल 2. याकड्यावरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. बरोबर तयार सचिन. लेफ्ट मोडतो विकेट. पुढचा बॉल फटका चांगला डीप मध्ये खेळाडू पोहोचतात. भूषण बैकर एक सिंगल तिथे एकवटी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर या 2 धाबा इथे भेटतील आणि 2 धाब्याच्या साथीनं टीमची टोटल 4 या आकड्यावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. धावफलक जाऊन पोहोचलाय. पहिला सामना टीम जोबेरीने जिंकला. खरं तर बेरदोलेसारख्या एक मोठ्या संघाला परास्त केलं. तिथे टॉस जिंकून बॅटिंग करायचा निर्णय घेतला आणि आता तोच निर्णय तुम्हाला या मॅच मध्ये देखील पाहायला मिळेल. हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न. फटका पोचलाय. खेळाडू जज करतोय. कॅच ड्रॉप आणि सिंगलच मिळेल. सिंगलच्या साथीने आता टीमची टोटल
वेगळा प्राव होतीये. एक ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक टीमची टोटल 5 धाबा धावफलकावरती पार बीतील. धावफलक 5 याकडेवरती आपल्याला पार मिळेल. पहिल्या ओव्हरच्या अंती टॉस जिंकत असताना बॅटिंग करण्याचा निर्णय. आयवा कॅच जर एका हातानं टिपला तर भूषण मुंडे आणि सूरज डबरे यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज देण्यात येईल. 5 धाबा. ओव्हर नंबर 2 बॉल ट्रॅक वरती गणेश. एका हाताने जेल टिपावं लागेल. चला प्रेम संधी आहे. बरं दे यार. गणेश जाधव. पहिला बॉल. वाट शॉट. गोपणी सारखी बॅट फिरवली ऑन साइडला. बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. गणेश जाधवचं केलंय भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. सिक्सर. हा षटकार आलाय आणि धावफलक 11. 11 धाबा धावफलकावरती पार बेतील. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी बॅच पात्रावरती रंगतीये. गणेश जाधवच्या विरोधात पहिल्याच बॉलवरती आक्रमण. त्यामुळे बॉल सीमा पार हा षटकार आणि धावफलक 11. टीमची टोटल तुम्हाला पार मिळेल. दोन्ही संघाचा जर विचार केला तर ताकदवर संघ आहेत. बदलापूर ग्रामीण वेलफेअर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा तुम्हाला पार बीते आणि या स्पर्धेमध्ये सामने रंगतात हे चित्र पाहिलंय. कारण जवळजवळ आता 2 वाजलेत आणि आता या गुलाबी थंडीमध्ये गरम मुकाबला समोर आलाय. जोबेले बनाम ढवलेपाडा या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच रंगतीये. पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. त्यामुळे षटकार आलाय. गणेश जाधव पुन्हा एकदा तयार होतो या मॅच मध्ये. दबाव आहे स्पष्ट दिसतोय. कारण पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर कुठेतरी मी म्हणेन आत्मविश्वास आता दुणावलाय करण धुळेचे देखील या मॅच मध्ये. त्यामुळे आपण पाहतोय पुन्हा एकदा तो सज्ज होतोय. परंतु गणेश जाधव व्यक्तीची ओळख आहे आणि वेगासोबत अचूक टप्पा नेहमीच आपण पाहिलाय. त्यामुळे टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम होतो हे चित्र आपण पाहिलंय. परंतु या मॅच मध्ये आता पुढचा बॉल पुन्हा एकदा घेतलाय ऑन साइडला. बडविकेटला 1200 वार्तालाप करत असताना बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. भल्या भल्यांचं करतो मरण त्याच तर नाव करण. बॉल सीमा पार. सिक्सर. सलगचा दुसरा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बदलापूरचा बंडर बॉय आणि त्याच्या बॅटमधून बॉल सीमा पार हा षटकार. त्यामुळे धावफलक आता वेगाला होईल. टीमची टोटल 17 धाबा धावफलकावरती तुम्हाला पार बेतील. मी आधीच म्हटलं होतं गुलाबी थंडीमध्ये गरम मुकाबला तुम्हाला पार मिळेल. ते चित्र आपण पाहतो या मॅच मध्ये. सलगचा दुसरा षटकार आल्यानंतर आता एक छोटीशी टीम मीटिंग घेण्यासाठी भाग पडले टीम ढवलेपाडा संघाला देखील या मॅच मध्ये. दोन्ही संघाचा खेळ आपण पाहतोय अप्रतिम आपल्या जरूर पार मिळेल. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच रंगतीये. त्यामुळे हे सामने असेच रंगतात. आणि मगाशी देखील आपण जर पाहिलं असेल तर बाडीसरांनी उल्लेख केला. मग कासगाव असेल, कान्होर बॉईज असेल, त्यानंतर ढवलेपाडा असेल, जोबिली असेल, हे संघ जेव्हा जेव्हा मैदानावरती एका गटातून खेळतात ना तेव्हा प्रचंड गर्दी प्रेक्षकाची तुम्हाला पार मिळतीये. आणि आता देखील जवळपास आपण पाहतोय 2 वाजलेत परफेक्ट आणि प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला मैदानावरती पार मिळतीये. त्यामुळे तरी आम्ही म्हणत असतो जिथे जिथे प्रेक्षकांचा महापूर त्यांचं कुळगाव बदलापूर. आणि या ऐतिहासिक क्रीडा नगरीवरती बळूजी पिसेकर साहेब आणि आपण पाहतोय प्रतीकजी पिसेकर साहेब यांच्या या मैदानावरती एक मोठी मॅच रंगते. तिसरा जाईल का बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फटका फसलाय. गोंडस हसलाय. सलग 2 बॉल 2 षटकार तू मारू शकतो तर मी तुझी विकेट काढू शकतो हे त्याने सांगितल्याने अखेर करण भगवान धुळेला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. आणि आता नवीन खेळाडू वेळ झाली आहे मैदानाच्या पदी येण्याची. महेंद्र धुळे हा खेळाडू तुम्हाला पार मिळेल. या मॅच मध्ये दाखल होतोय. एक चांगला खेळाडू मैदानाच्या बाहेर तर दुसरा मैदानाच्या मध्ये हे चित्र तुम्हाला पार मिळेल.
या मॅच मध्ये आपण पाहतोय गणेश जाधव वरती आक्रमण जरूर केलंय, परंतु पुन्हा एकदा क्षमता आहे त्या खेळाडूकडे त्याने दाखवलं, सिद्ध केलंय. कारण इतका जबाब पत्र देत असताना एक मोठी विकेट, प्राइज विकेट त्याने काढली आहे. त्यामुळे इथून आपण पाहतोय अजून या मॅच मध्ये चेंडू आता जवळ जवळ 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावफलक 17 धाबा, 17चा खतरा असं आपण म्हणत असतो आणि ते चित्र आता जबरी टीम वरती खतरा आपण पाहिलंय. त्यामुळे इथून धावफलक पुढे सरकतोय. मनीष गडशी, डोरो अजून या मॅचचा आनंद घेतात. जबरी संघ जेव्हा जेव्हा खेळत असतो डोरो यांचं मोठं योगदान असतं प्रेक्षकांच्या भूमिकेत, ते असतात. त्यासोबत आमचे भोलाशेठ बॉईजचे पॅकर्स अमोलजी धुळे हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचेही मनपूर्वक स्वागत आम्ही करू. आणि नुकतंच आमचे आदेश धुळे हे देखील जोडले गेले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. यार फटका चांगला आहे, 20 मध्ये खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू उपस्थित, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बाल बचावले गेले. त्यामुळे इथून सिंगल बेल. आणि आता सिंगलच्या साथीने टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती जाऊन पोहोचते. स्कोरबोर्ड वरती धावा तुम्हाला पार भेटतील. 18 धावा फलकावरती जोडल्या जातील. 17चा खतरा 2 वेळा आपण पाहिला, 17चा खतरा होता जरूर, परंतु आता तो खतरा टळलाय. त्यामुळे या मॅच मध्ये एक सिंगल माली. टीमची टोटल 18 धावा फलकावरती जोडल्या जातील. काकडबांचे आमचे हरीशजी भोईर या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. क्रिकेट या खेळावरती त्यांचं विशेष प्रेम राहिलंय, त्यामुळे त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. गणेश यार बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटची घेतली कडा, यशांच्या मागे क्षेत्ररक्षक धावत पळत पोहोचतोय आणि अप्रतिम कॅच त्याने टिपले. त्यामुळे इथून झटका लागतोय दुसरा. बॅटिंग करत असताना टीम जय हनुमान क्रिकेट संघ जोवली संघाला फलंदाज बाद. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतो रोहित धुळेला. तुम्ही पाहताय रोहित मॅन प्रमाणे बॅटिंग त्यांना पहिल्या मॅच मध्ये केली. 36 धावांची इनिंग साकारणारा रोहित मैदानात दाखल होतो या मॅच मध्ये. अधिक आपण पाहतोय आता चेंडू शिल्लक असतील फक्त 7 बॉलचा खेळ शिल्लक आणि 7 बॉल मध्ये किती धावा उभारल्या जातील. कारण धावफलक तुम्ही पाहताय पुढे आता थांबले. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 18 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं जिथे धावफलक वेगानं, खर तर दुसऱ्या ओव्हर मध्ये वेगानं धावलं होतं आणि या पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 5च झाल्या होत्या. आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं जवळपास 13 धावा आतापर्यंत वसूल केल्यात. शेवटचा बॉल शिल्लक या मॅच मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गणेश. पुढचा बॉल गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटचा खेळाडू पुढे सरकतो. डीप मधून एक्स्ट्रा कव्हर मधून खेळाडू पोहोचलाय. 2 धाबा एकवटण्याचा प्रयत्न इथे होतोय आणि अखेर या 2 धाबा इथे भेटतील. त्यामुळे टीमची टोटल फ्लाय होतीये 20 धाबा फलकावरती पार भेटतील. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि स्ट्राईक खरं तर हवी होती महेंद्र धुळेला आणि आता स्ट्राईक देखील बेल, यात मात्र शंका नाहीये. कारण शेवटचे 6 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. 6 बॉल मध्ये किती धाबा उभारल्या जातील हा प्रश्न उभा आहे. परंतु आपण पाहतो या मॅच मध्ये आता खरं तर ढवलेपाडा टीमला देखील प्रश्न पडला असेल की कोणत्या गोलंदाजाचा वापर करावा. कारण जेव्हा जेव्हा आपण पाहतो जोवेली बराम ढवलेपाडा हे आपले रेंगतात त्यावेळेस मोठी मॅच आपल्याला जरूर पार भेटते. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं असेल तर दोन्ही संघ जय हनुमान या नावाने खेळत असतात. बजरंगबलीच्या आशीर्वादानं दोन्ही संघ मैदानावरती अप्रतिम खेळ करतात. त्यामुळे या मॅच मध्ये आता सामना शेवटच्या बॉलपर्यंत रंगेल यात मात्र शंका नाहीये. ओव्हर नंबर 3 बॉडी ट्रॅक वरती गोलंदाज प्रथमेश केवणे बंटी दाखल होतो या मॅच मध्ये. बंटी वरती विश्वास दाखवलाय. कारण आपण जर पाहिलं तर ढवलेपाडा टीम म्हटलं की नेहमीच अक्षय बैकर सारखा एक फिरकीचं आक्रमण
जरूर तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु त्याला आता मागे ठेवलाय. कारण बंटी म्हटलं की नो डाऊट कित्येक वर्ष चांगला क्रिकेट तो खेळत आलाय आणि जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा संधीचं सोनं करत असतो. पहिला बॉल टर्न केलाय ऑन साईडला विकेटला निघाला डीप मधून खेळाडू पोहोचतोय वाराच्या बेगाने झपाट्याने बॉलवरती पोहोचला एक धाव तिथे एकवटली दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करत होते नकार दिला फक्त मिळते एक चिके सिंगल आणि आता सिंगल वरती थांबावं लागतंय सिंगलच्या साथीने धावफलक 21 21 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या मॅच मध्ये आणि 5 बॉल मध्ये आता किती धाबा उभारल्या जातील हा प्रश्न उभा आहे परंतु दुसऱ्या डावामध्ये देखील ढवळे पाटील संघ बॅटिंग लाईनअप तेवढाच त्यांचा स्ट्रॉंग आहे सचिन केवने सुनील केवने भूषण बैकर सारखा खेळाडू तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल आणि हे क्रीडांगण त्यांना देखील लकी आहे कारण कित्येक वेळा आपण पाहिलं या क्रीडांगणावरती पारितोषिक जिंकत असताना ढवळे पाडा हा संघ देखील चांगला खेळला फुलटॉस बॉल फटका पोहोचलाय गणेश जाधव न हा झेल टिपलाय आणि अखेर रोहितला मैदान सोडावं लागेल फलंदाज बाद 21 21 या आकड्यावरती आता धावफलक पूर्णपणे थांबलाय मोर्तियार राऊंड विकेट पुढचा बॉल आल्या आल्या आक्रमण करण्याचा प्रयत्न फटका फसलाय क्षेत्ररक्षक सुनील केवणेला तुम्ही पाहताय बेगाने तो पोहोचला आणि झेल त्याला स्वीकारलाय त्यामुळे अजून एक झटका लागतो आता टीम झोपेलीला फलंदाज बाद पुढचा बॉल इथे देखील धावचीच्या स्वरूपात मैदान सोडावं लागेल फलंदाज बाद षटकात दिला तर काही चेंडूचा खेळ शिल्लक 4 बॉलचा खेळ संपला आणि फक्त एकच धाव इथे खर्च केली आहे त्यामुळे 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे राऊंड विकेट आडवा वाटणं हा कडवा प्रहार बॉल जाईल सी बार रेषा पार हेच तर करंदुळे सांगत होता स्ट्राईक घ्यायची आहे आणि आक्रमण करायचंय तेच आपण पाहतोय बॉल बाउंड्रीच्या पलीकडे षटकार शेवटचा बॉल आता शिल्लक या मॅच मध्ये धावफलक फ्लाय होतोय 27
शेवटचा बॉल आता शिल्लक घ्या. बरोबर यार. शेवटचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका पोहोचलाय डीपमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचतोय, झेल स्वीकारण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप, 2 तर माला, तिसरीचा प्रयत्न करतील शंका नाहीये. आणि अखेर तिसऱ्या धाबेसाठी चौथीचा प्रयत्न होतोय आणि सुसाट निघालाय. आणि आता चौथ्या धाबेसाठी बॅटर आउट झालेत, भावेश गवळी होते. आणि आता तुम्ही पाहता इथून धावफलक चांगला सेट झालाय. 30 धाबा धावफलकावरती बनले गेले आणि आता 31 धाबाचं टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. थँक्यू सो मच. 31 धाबाचं लक्ष या मॅचमध्ये, पहिला बॉल
पहिला बॉल वरती करणच्या हाताला ब्रश करून बॉल मागे गेलाय. झेल स्वीकारण्याचा प्रयत्न होता जरूर, परंतु इथून डॉट बॉल. 31 धाबाचं लक्ष या मॅचमध्ये आणि आता त्या 31 धाबा चेस करण्यासाठी सलामी जोडी दाखल झाली आहे. सुनील केवनेच्या साथीनं सचिन केवने ही जोडी मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. पुढचा बॉल शफल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथे बॉल बचावले गेले. सिंगल मेल आणि सिंगल वरती थांबावं लागतंय. 31 धावांचं टार्गेट होतं या मॅच मध्ये. पंच लेग बाईज ना, लेग बाईज. कारण पॅड वरती बॉल आदळला होता. त्यानंतर आपण पाहतो इथून एक सिंगल, एक पडी, 2 बॉलचा खेळ संपलाय. एकच धाव फलकावरती पाहायला मिळेल. अठरा बॉल 31 धाबाची गरज असताना एक सिंगल आली आहे लेग बायच्या स्वरूपात, एक्स्ट्राच्या स्वरूपात. पुढचा बॉल पुन्हा एकदा अपील 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 भरपूर स्ट्रॉंग होती, परंतु पंच सहमत नव्हते, त्यामुळे डॉट बॉल. सलग 3 बॉलचा खेळ आता संपला या मॅच मध्ये आणि धावफलक तुम्ही पाहता एकच धाव धावफलकावरती, ती देखील एक्स्ट्राच्या स्वरूपात. इथे बाल केली त्यामुळे धावफलक टीमची टोटल पूर्णपणे थांबली आहे. 31 धाबा इथून चेस करायचे. त्याच अनुषंगाने आता तुम्हाला पाल मेल सलामी जोडी मैदानावरती दाखल झाली आहे जरूर. राईटी आणि लेफ्टी कॉम्बिनेशन या मॅच मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती देखील डावकुराचा गोलंदाज केडी चांगली बॉलिंग करतोय. ओव्हर नंबर 1, 3 ओव्हरची मॅच. मॅडिसर देखील त्यांचा टर्न संपलाय, परंतु गावचा संघ खेळतोय. त्यामुळे ते देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. बरं यार, पुढचा बॉल फटका चांगला, खेळाडू उपस्थित महेंद्र धुळे प्रचंड वेगाने ते पोहोचले. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु स्किड झाले, परंतु बॉलला सोडलं नाहीये आणि सिंगल इथून मिळेल. सिंगलच्या साथीने टीमची टोटल आता स्कोरबोर्ड वरती फ्लाय होत असताना रोहित पिसेकर आम्हाला माहिती देतील. 2 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत होता संघ जोबेली, त्यावेळेस आपण पाहिल्या पहिल्या ओव्हरच्या ती 5 होत्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 बनल्यात. बरं यार, खरं तर थोडासा ड्यू फॅक्टर ऑन आहे, त्यामुळे चित्र आपल्याला पाहायला मिळेल. स्कीट होत आहेत. रोहित पिसेकर वाटते की नो डाऊट त्यांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे स्पर्धेची. मरतो यार, फुलटॉस बॉल, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, डीप मध्ये बेगाने पोहोचतील. बॉल अडवण्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर बॉल सीमा पार, चौकार. चौकारच्या साथीने आता धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल 6 या आकड्यावरती फ्ला होती. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. 13 बॉल अजून या बादमध्ये आपण पाहतोय. 25 धाबाची गरज आहे. 13 बॉल मध्ये 25 धाबा चेस होतील की थांबवल्या जातील. मरतो यार, अजून एक चांगला फटका, इनफिल्डच्या बंड घेतलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्रिकेटचा क्लास, फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. बॉल सीमा पार, षटकार. 2 बॉल मध्ये 10 धाबा वसूल करतोय. 4 बॉल मध्ये आपण पाहिलं होतं फक्त 2 धाबा होत्या, परंतु पुढच्या 2 बॉल मध्ये 10 धाबा वसूल केल्या, त्यामुळे धावफलक 12. टीमची टोटल पाहायला मिळेल. 12 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. 12 बॉल मध्ये अजूनही 19 धाबा इथून चेस करावं लागतील. ओव्हर नंबर 2 चा खेळ भरपूर महत्वाचा आहे.
12 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. विवेक, भूषण मुंडे आणि सूरज डबरे यांच्याकडून 1,000 रुपयाचे कॅश प्राइज आहे आयवा कॅश साठी. बरोबर तयार. पुढचा बॉल टप्पा पडल्यानंतर भरदा बेगर निघालाय सुसाट. यष्टीरक्षक बाहीच्या हातामध्ये डॉट बॉल. 12 बॉल 19 करत असताना पहिला बॉल डॉट आलाय, त्यामुळे या मॅच मध्ये आता 11 बॉलचा खेळ शिल्लक आणि 11 बॉल मध्ये 11 धावा इथून चेस करावं लागतील. जोवेली बनाम ढवली पाडा या दोन टीमच्या दरबार मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. पहिला बॉल निर्धावाला बरोबर तयार. विवेक, पुढचा बॉल पुन्हा एकदा डॉट बॉल तुम्हाला पार मिळेल. या मॅच मध्ये कमबॅक करतोय विवेक गायकवाड. सलगचा दुसरा हा डॉट बॉल तुम्हाला पार मिळतोय. त्या मॅच मध्ये आपण पाहतोय खरं तर दोन्ही संघाचा कौतुक व्हायला हवं, कारण दोन्ही संघ आपण पाहतोय मोठमोठ्या संघाला परास्त करत असताना बीट करत असताना इथपर्यंत येऊन पोहोचले. त्यामुळे या मॅच मध्ये आपण पाहतोय आता 10 बॉलचा खेळ शिल्लक आणि 10 बॉल मध्ये धाबा चेस करावा लागतील 19. सलगचा दुसरा डॉट आलाय. सचिन केवने साखेगिरीवरती तुम्हाला पार मिळतील. एक विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर म्हणून त्याची ओळख. आणि या मॅच मध्ये अद्याप आपण पाहिलं तर मागील ओव्हरचा विचार केला तर 4 बॉल मध्ये फक्त 2 धाबा आणि त्यानंतर 2 मोठे फटके. इथे सलगचा तिसरा डॉट बॉल तुम्हाला पार मिळतोय. गुलाबी थंडी आणि गुलाबी थंडीमध्ये गरम सामना मैदानावरती तुम्हाला पार मिळेल. सूरज डबरे आणि भूषण मुंडे. येस फलंदाज बाद नाहीये, बॅट चेंज करतात आदेश. तेच आपण पाहिलं. चुकीची माहिती आमच्यापर्यंत पोहोचली, हरकत नाहीये. खरं तर जर झेल एका हातामध्ये आयबा कॅच स्वीकारला तर सूरजजी डबरे आणि भूषणजी मुंडे यांच्याकडून 2,000 रुपयाचा कॅश प्राइज. परंतु एकाच हातामध्ये चेंडू गॅदर करावा लागेल, झेल स्वीकारावा लागेल. बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका पोचलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय. 2-2 खेळाडू. सुधीर रामशेठ धुळे तो पोहोचलाय आणि नुसता पोहोचला नाही तर त्याने झेल देखील टिपलाय. त्यामुळे या मॅचची गोल्डन विकेट सचिन केवनेला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. सलगचा चौथा डॉट बॉल आता तुम्हाला पार मिळेल. विवेक गायकवाड काय बॉलिंग करताय. बॅटिंग साठी सलामीला दाखल झाले. बॅटिंग मध्ये अपयश पदरी पडलं जरूर, परंतु इथून चांगली बॉलिंग करायची अनुषंगाने तो दाखल होतोय. राईट मोडतो विकेट. पुढचा बॉल आल्या आल्या आक्रमण. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन. लॉंग ऑफच्या मधून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकार. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय मिस्टर K7. भूषण बाईकरच्या बॅटमधून बॉल सीमा पार. हा षटकार आलाय. 12 बॉल मध्ये 19 धाबाची गरज होती. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय आक्रमण केलाय. पुन्हा एकदा फटका चांगला. डीपमध्ये खेळाडू अजय पोहोचतोय. एव्हीडी पोहोचलाय, त्यामुळे सिंगल इथून मिळेल आणि टीमची टोटल आता सिंगलच्या साथीनं पुढे सरकत असताना धाव फलक 19 धाबा धाव फलकावरती जोडल्या जातील. या मॅच मध्ये अद्याप आपण पाहतोय आता चेंडू शिल्लक असतील शेवटचे 6 आणि 6 बॉल मध्ये इथून धाबा चेस करावा लागतील 12. 6 बॉल मध्ये 12 धाब्याची गरज आहे. जर एका हाताने झेल ऐवा कॅच टिपला तर भूषणजी मुंडे आणि त्यासोबत सूरजजी डबरे
भूषणजी मुंडे साहेब आणि सूरजजी डबरे साहेब यांच्याकडून चला क्या बात आहे. 6 बॉल आणि 12 धाब्याची गरज या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती महेंद्र. सामना रंगतोय हो, रंगलाच पाहिजे. त्यासाठी प्रेक्षक वर्ग तुम्हाला पार बेतील या मैदानावरती दाखल झाले. 6 मध्ये 12 ची गरज असताना स्टॅकिंग वरती मिस्टर K7 भूषण बाईकर, तर बॉलिंग ट्रॅक वरती महेंद्र. पहिला बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, यस्त्याच्या मागे विकेट किपर खडा, त्याने झेल टिपलाय. त्यामुळे इथून K7 भूषण बाईकरला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. पाच बॉलचा खेळ शिल्लक आहे. जर झेल प्रेक्षकांनी इथे जर स्वीकारला नाही तर भूषणजी मुंडे यांच्याकडून कॉमेंट्री पॅनलला 1000 रुपये कॅश प्राइज देण्यात येईल. बरं यार, महेंद्र धुळेला पहिली विकेट मिळते. पहिल्या बॉल वरती आक्रमण करायचा प्रयत्न पूर्णपणे फसला. राऊंड द विकेट, फुल टॉस. मेजबानी होती, दोन्ही हाताने स्वीकारले का पाहावं लागेल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक, त्यानं टिपलाय का अप्रतिम झेल, इथून पाहावं लागेल नक्की तिथे घडलंय काय. आणि पंचांनी घेतलाय DRS. पंच DRS हाईट फॅक्टर साठी घेतलाय की सीमारेषा चेक करायचं दोन्ही. सर DK सर आपण या. बॅटिंग टीम ना रिव्ह्यू नाही घेतला, पंचाने रिव्ह्यू घेतलाय. सर DK आपण या. चला थोडस लवकर खेळा, कारण बोटेरी महाराज सरांना 7 वाजता फर्स्ट शिपला जायचं. फेअर बॉल. त्यामुळे आता सामना टर्न होईल का, मोमेंटम शिफ्ट होईल का, हे चित्र देखील तुम्हाला बालमेल नंदूला इथून मैदान सोडावं लागले. परंतु अजूनही सुनील केमने मैदानावरती उभा आहे. सलगचा दुसरा. नवीन बॅटर मैदानावरती प्रथमेश. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये आपण पाहतोय अजूनही 12 धाब्याची गरज आहे. पहिल्या 2 बॉल वरती 2 विकेट आलेत. त्यामुळे संघ तुम्ही पाहता अडचणीत सापडलाय. टीम ढवलेपणा या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता आता गोलंदाज महेंद्र धुळेला इथून मात्र सफलता मिळतीये. चार बॉल 12 धाब्याची गरज. दोन्ही टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच रंगतीये. सामना आवडला असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये, कारण मी आधीच म्हटलं होतं गुलाबी थंडी, आणि गुलाबी थंडीमध्ये आपण पाहतो एक मोठी मॅच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. रात्रीचे जवळ आपण पाहतोय 2:30 वाजलेत आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये गरम चहा आणि त्यासोबत गरम सामना. बरं तयार. पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहावा लागेल. दोन्ही बॅटर एका एंड वरती, आणि आता अपघात निश्चित होता तो घडलाय का. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल, आणि फलंदाज देखील आउट, फलंदाज बाद. त्यामुळे हा सामना तुम्हाला पार मिळेल. अद्याप शिल्लक 4 बॉल 11 धाब्याची गरज या मॅच मध्ये. नवीन बॅटर मैदानावरती जीवन केमने दाखल होतो. यंगस्टर खेळाडू
मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही खेळाडूचं मी कौतुक करेल, कारण या मॅचमध्ये आपण पाहतोय करण धुळेच्या विरोधात सचिन केवने, तर महेंद्र धुळेच्या विरोधात तुम्ही पाहताय संघ डवलेपाडाचा सुनील. अशी मॅच मैदानावरती पार भीतीये. आणि आता नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय जीवन केवने. या मॅच मध्ये 4 बॉलचा खेळ शिल्लक, 11 धाबा चेस करावे लागतील. कडाक्याची थंडी आहे, परंतु प्रेम धुळेला या सामन्यामुळे खर तर थंडी जाणवत नाहीये, कारण सामना तितका गरम आहे असं म्हणायला हरकत नाहीये. 4 बॉल 11 धाबा चेस करावा लागतील. महेंद्र धुळे माही बॉल ट्रॅक वरती दाखल होतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून प्रेक्षक देखील जोडले गेलेत. राऊंड द विकेट, फुलटॉस बॉल, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक जज करतोय. 2-2 खेळाडू, कॅच ड्रॉप. झेल कोणाचा सोडलाय, तर सुनील केवने झेल इथे सुटलाय. 2 क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने धावत परत पोहोचले. सुधीरनं आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं असाल तर अप्रतिम झेल त्याला टिपले, परंतु मोक्याच्या निर्णयाक्षणी धोक्याची घंटा इथे बादली एका पाहावं लागेल, कारण तेलही गेलं तुपही गेलं. हात याला धोपाडणं, कारण झेल निसटला. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं असाल तर 2 धाबा इथे एकपट जातील. त्यामुळे या मॅच मध्ये आपण पाहतोय अद्याप 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 3 बॉल मध्ये 9 धाबा चेस करावा लागतील. 3 बॉल 9 धाबा आणि खेळ तर जीवनदान मिळतंय ती बाब आहे. त्यामुळे इथून सामना रंगेल यातील मात्र शंका नाहीये. क्षमता या खेळाडूकडे कोणत्याही क्षणाला तो सामना टर्न करू शकतो. परंतु दुसऱ्या बाजूला बॉलिंग अटॅक चांगला पाहायला मिळतोय. या मॅचमध्ये आपण पाहतोय जवळजवळ 3 चेंडू टाकत असताना 2 महत्वाचे विकेट काढलेत आणि 3 धावा खर्च केलेत महेंद्र धुळेला देखील. अधिकचा वेळ खर्च करू नका, माहिती आहे सामना मोठा आहे, परंतु लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा, सामन्याचा रिदम तोडू नका. भरतयार माही या मॅच मध्ये दाखल होतोय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. 3 बॉल 9 धाबाची गरज असताना अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. या मॅच मध्ये आपण पाहतोय अजूनही पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, कारण 3 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि 3 बॉल मध्ये इथून 8 धाबा चेस करावा लागतील. 2500 2,500 रुपये आईबाक्यासाठी. एका हातामध्ये जेल जर टिपला, बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. झेल निसटला आणि त्यानंतर सुनील केवने आक्रमक पवित्रा बॉल सी बार रेषा पार ठोकलाय षटकार. सूरजजी डबरे आणि भूषण मुंडे यांच्याकडून 2,500 आहेत. आयवा कॅचसाठी कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम आहे. त्यामुळे या मॅच मध्ये आता चेंडू शिल्लक असतील 2 बॉल 2 धाब्याची गरज. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच हे समीकरण आम्ही नेहमीच सांगितलंय, परंतु या मॅच मध्ये जसा झेल निसरला तसा आक्रमक पवित्रा घेतलाय सुनील केवनेनं. त्यामुळे अजूनही या मॅच मध्ये आपण पाहतोय सामना बॅलन्स तुम्हाला पार मिळेल. क्षमता आहे महेंद्र धुळेकडे देखील, तो इथून सामना टर्न करू शकतो. या मॅच मध्ये 2 धाब्याची गरज असताना ऑन साइडला खेळलाय सामना फिनिश. हा सामना इथून जिंकलाय टीम जयरमान ढवलेपाडा संघाने, अभिनंदन. तर हार्डलक टीम जयरमान क्रिकेट संघ जोबेली. अभिनंदन टीम जोबेली, अभिनंदन टीम ढवलेपाडा, हार्डलक टीम जोबेली.